नमस्कार मित्रांनो, एक्सस फाटा माळशिरस सोलापूर येथे एक पारंपरिक मैदान संपन्न झालं. आदत मैदान संपन्न झालं. यामध्ये एक नंबर पटकावलेला आदत वासर आपल्याबरोबर आहे. नक्की आदत वासराचा प्रवास कशा पद्धतीनं ते घडलं हे विचारूया, कारण एक नंबर खूप महत्त्वाचा असतो आदत वासराच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये. तुमचं नाव सांगा. रामचंद्र सोमनाथ गंभीरे. गंभीर. मग ते काय केलं तर पहिल्यांदा 3 महिन्यात झालं की वासरू आपण मोकळं सोडलं. मोकळं सोडल्यानंतर एक 6-7 महिन्यात झालं की पाहुण्याकडे दिलं, गाडगेकडे दिलं की त्यांनी जी कारकिर्दी घडवली आजपर्यंत. कुठला आहे नक्की वासरू? वासरू आहे उमरे चंडकावाडीचं. कुठं आली ही वाडी? माळशिर तालुक्यातली उमरे. होय. कुठली खरेदी आहे का घरच्या? खरेदी नाही, घरचा एक घरच्या गाईचं आहे. अभिनंदन ह्यांचं करावं वाटतं की घरच्या गाईचं वासरू बघा एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करतं, त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. काय सांगाल, पैदास कुठली आहे याची? पैदास आहे नांदूरच्या डोके बैलाची. आत्ता किती महिन्यात आहे बच्चा? आता हे 16-17 महिन्याचं आहे. नाव काय आहे? सोन्या. सोन्या. कुठला प्रभाव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात येण्यासाठी? कुठल्या बैलाचा असा प्रभाव राहिलेला आहे? ही पाहुण्याला माहिती. आपण पाहुण्याकडे दिलेला आहे. पण तुम्हाला नाद कुठल्या बैलाकडे बघून लागलेला आहे? आपल्याला ह्याच्या अगोदर शंभू दिलता त्यांना. बर. शंभूपासून नाद लागलाय. शंभूच्या अगोदर आपण 2-3 दिलती. बर. पण शंभू ह्यांच्याकडेच आहे आणि शंभूपासून ह्यांनी चालू केलंय. घडवायचं कसं एका वासराला? सगळीच आहार देतात, सगळीच खाद्य देतात, शिकवण कशी द्यायची ती सांगा. शिकवण पहिल्या स्टार्टला दिली की आपण एक 2 महिन्यात झालं की स्टार्टला मोकळं सोडून देतो. तू मोकळं सोडून दिल्यानंतर आपल्याला ती माहीत आलं त्याची ग्रीप काय आहे ती. मग पाहुण्याला म्हणलं, पाहुणं तुम्ही वासरू घेऊन जावा. वासरू पाहुण्याने नेलं आणि आपल्या 2 पटीने त्यांनी जादा शिकवलं. तुमच्यासारखा पाहुणे म्हणतात. काय नाते आहेत दोघांचे? असंच आम्ही ह्यांच्याकडे पहिला बैल घेतला होता, शंभू म्हणायचा. आपण ती बैल घेतला, पुन्हा म्हणली ही वासरू तुमच्याकडे न्या जावा, तुम्ही शिकवताय चांगलं. त्यांचा बैल आणला, आपण बैलाला चांगलं शिकवलं आणि बैलाला पहिल्याच मैदानात गटपास केलं वासरू. कुणाच्या माध्यमातून शिकवण्यात आलेला? शंभूच्या माध्यमात. कुठला शंभू होता? आपला घरचाच बैल आहे. म्हणजे एक असा म्हणजे चांगला पळणारा बैल. पळणाराच बैल आहे आपला घरचा. ह्याच्या अगोदर ह्याची काय कामगिरी राहिली? कुठं बोलत राहिले? ह्याच्या अगोदर 4 गोरालात राहिलं की देवडीला एक, गंगोतीत आणि क्वार्टर फायनल 6 गोल आहेत. बर. म्हणजे चांगल्या टॉपच्या गाड्यात क्वार्टर फायनल राहिलाय. पहिला ह्याच्यावर कुठला होता? लक्ष नातेपुतीचा. कुठला लक्ष? नातेपुती. ह्याच्या अगोदर पळालं होतं? होय, 4 महिना पहिले. एकदा आम्ही वाळूला गेलो, तिथं मैदानात काय झालं, थोडा पाय इकडे शिमीला पडल्यामुळे तिथे निकाल कॅन्सल केला आमचा. 2 टांगीन गाडी लागली शिमीला आमची. बरं. आता ह्यांच्याकडे वळूया, मालकाकडं. काय करता तुम्ही? जॉब करता? शेती नाही, व्यवसाय? शेतीच करतो. किती एकर शेती आहे? शेती आपल्याला 6 एकर आहे. 6 एकर आहे. मग हे बैलगाड्याचा नाद कोणामुळे लागला? बैलगाड्याचा नाद आमच्या वडिलापासूनच आहे. बर. पण पिढीत दुसऱ्या पिढीत नाही. मग त्यानुसार आपले गाई देशी आहे ते घरी 4 गाय? 4 देशी आहेत. गोवंश आहे. बर. त्यामुळे एकदम गाई बी स्टॉप मध्ये लेवल आहे त्या. बर. प्रदर्शनात वगैरे असतात का? प्रदर्शनात घेतली तर पहिला नंबर येणार, पण आपण तिथपर्यंत पोचलो नाही. त्या गायीचं एक वासरू तयार केलं. आता सगळ्यात महत्वाचं, स्वतःचा एक गायी आणणं आणि वासरू तयार करणं आणि एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करणं, सगळ्यात मोठा आनंद ह्याच्यापेक्षा काय असेल? ह्याच्या पलीकडे आनंद कुठला घ्यावा ही सुचतच नाही. असा आनंद भेटू शकणार नाही. त्यांच्या अजून एक प्रवासात एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. लहान मुलं मी शक्यतो दाखवत नाही व्हिडिओतून, पण ह्याला का दाखवतोय की ह्या सोन्यानं, ह्या आदत वासरानं गुलाल घ्यावा म्हणून ह्यानं हिंद केसरीचा काय म्हणताय? सांगा स्टोरी काय. पेडगावचं मैदान आम्ही ज्या टायमिंगला जाहीर झालं त्याच्या आधी 1-2 महिने आम्ही त्याला कपडे घ्यायला गेलतो. त्या टायमिंगला आम्ही म्हणलं चप्पल किंवा बूट घेऊया. त्या टायमिंगला त्यानं तिथं शपथ खाल्ली होती की ज्या टायमिंगला आपल्या सोन्यावरी हिंद केसरीचा गुलाल पडल त्या टायमिंगला तुम्ही म्हणाल ती मी त्या टायमिंगला मी चॉईस करणार, तुम्ही घेऊन द्यायची. बरं ठीक आहे म्हणलं. आज कम्प्लीट एवढं ऊन आहे, यंदा उन्हाळा तरी समजायला जाचाला ही तरी माहीत आहे. आपूट उन्हाळा त्यानं बिगर चपलीचा काला, पण आज त्याचा संघर्ष संपला. बघा मित्रांनो, छोटीशी मुलं पण किती कनेक्ट आहेत
नंदी बरोबर. तुझं नाव काय आहे? पृथ्वीराज बांगे कितवीला आहे? 11वी. 11वीला आहे. हाईट कमी आहे. बर कुठल्या साईडला? आपल्या गावचं आहे शेटपळ नाही साईड कुठला? सायन्सला आर्टला? मराठी. बर मराठीतनं शिक्षण घेतो. बर म्हणजे आर्टला असतील. बर आता मला ही सांग, कुणी सांगितलं होतं की चप्पल घालायची नाही किंवा काय, किंवा चप्पल घातल्यानं काय होतं? हे कुणी माझी मनाने मी केली. म्हणून घातली. हम्म. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी लहान मुलं बघतात, शिक्षण घ्या. आणि ही चांगली गोष्ट केली की मुख्य नंदीसाठी तुम्ही हे केलं, पण शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण घेतलं पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. एवढं प्रेम भेटते लहान लहान मुलं, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की. काय सांगाल ह्याचं आणि तुमचं नाते काय आहे? शेणं म्हणजे आता काय केलंय की ह्याच्याच आधारे ही चाललंय थोडक्यात. कोण आहे तुमचा मुलगा आहे का? नाही हे जोडीदार आहे, गावातला मित्र आहे गावात. शेजारी आपला दोस्त आहे त्याचा मुलगा आहे. होय. चांगली मैत्री आहे. तुमचं वय आणि त्याच्यात फरक पाहिला तर मैत्रीला वय नसतं, ह्यातनंच लक्षात येतं. बरं असो, आता काय आहे, बैलगाडी क्षेत्र बदलते, सगळ्या गोष्टी होत्यात. तर यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे तुम्हाला वाटते? की आता अनेक वासरं घेतात, मी आवर्जून हा प्रश्न सारखा विचारतो, यश कसं मिळतं बैलगाड्यात? यशचा विषय कसा येतो की तुम्ही सांगा, काय कसं भेटतंय? हा यश म्हणजे शक्यतो बाहेरचा इकतचा घेऊन पळवण्यापेक्षा आपला घरचा तयार करा. घरचा यश एक ना एक दिवशी देणार का तर देणार. हा ना. हां, त्याने तुम्हाला लहानपणापासून त्यानं तुम्हाला बघितले किंवा तुम्ही त्यांना सांभाळलेला आहे, ती एक ना एक दिवशी तुम्हाला मान, जिथं मानाचं मैदान आहे तिथं तरी खाली मान घालू देत नाही ती. एवढं सांगायचं तात्पर्य. पण आता कसं, आता एवढ्या मोठ्या मैदानात नंबर झाला, मग मागणी होणार, खरेदी विक्री हे सगळं विषय चालू होणार. नाही, आधी बी आपण बरेचदा 2-3 नंबर 4 नंबर केलेत, असं 8-9 गुलाल आहेत त्याचे. मागणी मस्त भरपूर झाली, पण आपला द्यायचा नाही. द्यायचा नाही, शेती लिमिटेड आहे सांगतात, तर का द्यायचा नाही, काय वाटतंय? का म्हणजे कारण तर कसं आहे, आज ह्यातली म्हणलं तर एक जवळची नात्यातली म्हणलं तर एक 2-3 असतील, समधी मित्र कंपनीच आहे आमची. आज केवळ ही ह्याच्यामुळं समधी आम्ही एका जागेवर आहे. नाहीतर केवळ का आज ज्या त्या घरी मोबाईल आहे तर ज्या त्या मोबाईलच्या राड्यात बसलं असतं. पण केवळ ह्या नादानं किंवा ह्या सोन्याच्या प्रेमामुळं समधी आम्ही एकात आहे. तेवढ्या गोष्टी पण आमचा कॅन्सल केलेला आहे. पायऱ्याचा डिसिजन कुणाच होता की अशा पद्धतीने पायऱ्या केला तर चांगली गाडी पळेल आणि यश भेटेल? हे जर पूर्ण आपण शेर राजवाडीचा डीजे बालू ड्रायव्हर. हां, राजू त्याने आतापर्यंत आपण 30 मैदानात वासरून आणले, आपण एकाही मैदानात नियोजन केलेलं नाही. ड्रायव्हरांनी केलं? ड्रायव्हर हां ड्रायव्हरला स्वतः ती, आम्ही नेसलो इथं तर ती गाडी पशी येऊन झोपतो, वासराला ध्यान ठेवतो. आम्ही एखाद्या वेळेस मित्राचा बैल सोडाही खाली गेलो तर त्याला फोन केला, तू वासरापाशी येतो का, तर ती स्वतः येऊन बसतो. बैलगाड्यात यश मिळवण्यासाठी जसं त्यांनी सांगितलं की यश भेटतं, एक दिवस उगवतो आणि घरच्या गाईचं वासरू एवढ्या मोठ्या मैदानात किताब. तुम्ही सांगितलं की डोळ्या देखत असतं वासरू, पण मला सांगा, ज्यावेळेस डोळ्या देखत वासरू आहे तर कुठली गोष्ट अशी तुम्हाला चुनक जाणवली ह्यात की ही बघूनच वाटलं की काहीतरी वेगळा पळणारा बैल आहे, वेगळा पळणारा वासरू आहे? लहानपणापासून त्याचं शरीर किंवा त्याचा बांधा किंवा त्याला आम्ही घरी असल्यावर मामा मोकळा सोडायचे, मग ती त्या टायमिंगला त्याचा पळ ती आवडल्यावर पुन्हा मग एकदा बघितलं म्हणलं सर ट्राय करून बघू. आपल्याला त्यानं नाराज, पहिल्याच मैदानात आम्ही विजुरी पाटीला गटकाला सेमीला क्वार्टरला राहिलो तिथं. बरं. हां, पण नाराज आम्हाला त्यानं कवा असं म्हणजे केलं नाही. नंदी दावणीला असणं आणि नंदी त्याच्या आपण म्हणू की उभं राहण्यातून सगळ्या जे समस्या असतात त्या सोडवतो, असं नंदीचं अस्तित्व असतं. आता पूर्ण ही टीम आहे सगळी, पैसे सगळं येतात जातात, बक्षीस, तर कशा पद्धतीनं वाटणी केली जाते ही सांगा एकदा, कारण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. कारण एखादं बक्षीस भेटलं 1 लाख तर वाटतं अर्ध 50,000 गेलं किंवा काय, तर ती कशा पद्धतीनं वाटणी होती, कशा पद्धतीने? बक्षिसाचा आम्ही विचारच करत नाही. आपल्याला काय पाहिजे की आपला बैल टॉपला गेला पाहिजे, गुलालात राहिला पाहिजे. बक्षीस आज बी मिळतं, उद्या बी मिळतं, पैसे कधी बी मिळू शकतात, पण गुलाल महत्त्वाचा आहे. काय महत्त्व गुलालाचं असतं? ठीक आहे, आनंद देतोय आपल्याला, तुम्ही सगळी एकत्र आहे. गुलालाचं महत्त्व काय आहे एका बैलगाडी मालकाला? गुलालाचं महत्त्व असं आहे की त्याची किंमत आपट होऊ शकते.
गुलाल भेटला की किंमत वाढली आणि असा विषय आहे ती. बघा मित्रांनो, जास्त वेळ मुलाखत घेत नाही. नंदी पळून आलेला आहे. सुट्टी मेकर म्हणतात, सुट्टी मेकरचं मत घ्या. सांगा, सुट्टी मेकर म्हणजे असं असते की शर्यतीची पहिली सुरुवात ज्याच्यापासून होती, पहिली पायरी, हां, पहिली पहिली पायरी तर समजतं यश भेटतंय का नाही. तर तुम्हाला ती येतं का लक्षात, सुट्टी मेकर म्हणून? सुट्टी म्हणजे कसं आहे, एक उडी मायापासून जास्तच खाणार वासरू, दुसऱ्या परस कसं काय, खाणारच म्हणजे खाणारच. कारण काय, जवळ त्याच्या असता म्हणून का, कसं काय? मी जेव्हा उभा राहतो ना, तिथं वरमान करून उभा राहतो आणि झेंड्याकडे ध्यान देतो तो. पाळण्याचं वर्णन कसं कराल? खालून स्पीड आहे तोंडाला, कशा पद्धतीने? नाही खालून जे एवढा निघतो तेवढा वरपर्यंत असा वाढतच राहतो. पण म्हणजे असं फक्त एखाद्या चुकून बायचान्स ढाळाचं तर नसलं तर थोडा आकसतो, नाहीतर मग कंटिन्यू पळ त्याचा हाई आहे. भलं तुम्ही 2 दिवसांनी काढा किंवा 4 दिवसांनी काढा, ते जे पळ तेवढाच आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे आम्ही ज्या मैदानात काढलाय, सुट्टी मेकर एखाद्या वेळेस नसला किंवा आमचा राजवाडी डीजे भालू ड्रायव्हर नसला तर एक वेळेस बांधून ठेवतो. पण ही 2 माणसं असली. आज आम्ही जेव्हा चिठ्ठी निघली होती परवा दिवशी, तेव्हाच आम्ही ड्रायव्हरला बिन सुट्टी मेकरला फोन केला की अशी आपल्या वासरावर गाडी आहे. पण त्यांचा दोघाचा कॉन्फिडन्स एवढा होता की ती गाडी आपल्या वासराला आपण इतके दिवस हाणतोय किंवा 30 मैदान केलेत किंवा एवढे दिवस बघतोय त्याला समोर, आपल्या वासराला ती गाडी सालसाची काही करत नाही. बर, आता झालं, ही सगळी चर्चा झाली, यश मिळवलं, 1 नंबर केला. आता पुढं काय, कसं, कुणाबरोबर पळायचे? कारण माहीत झालं आता हा, म्हणजे तुम्हाला एक मोठी ओळख झाली. आम्हाला एकाच बायला संग पळायची इच्छा आहे. कुठल्या? मथुर बरोबर. हां, फक्त ती राहुल दादा कसं आहे, आदतला ती खेळत नाही. ते ज्या टायमिंगला आमचा दुसरा होईल त्या टायमिंगला पहिलं मैदान आम्ही मथुर बरोबर करणार. चला, या शब्दावर मुलाखत थांबूया. त्यांनी एक स्वप्न पाहिलं, मोठ्या मैदानात गुलालात बसावं, आणि ते मैदानात झालं, यश भेटलं. काही ती चप्पलसुद्धा घातली नाही छोट्या एका मुलानं. तर अशीच बैलगाडी क्षेत्र आहे. क्षणाक्षणाचा आनंद घेत हे वाढत आहेत, बैलगाडी क्षेत्र वाढत आहे, आणि ह्यांच्यासारखी नवतरुण असतील हे येत आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा बघू शकता, 61 फाटा माळशिरस हे ते आदत मैदान झालं. त्यामध्ये 1 नंबरचा मानकरी सोन्या.